ये देखो गाइस, डॉगेज भाई के मेरे टेंट में रहना चाहता है। श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये। आणि आज आम्ही नाही म्हटलं तरी 20 ते 25 दिवस झालेले आहेत मला। मी मुंबई टू केदारनाथ यात्रा चालू केलेली आहे आणि मी पोचलो सोनप्रयागमध्ये आणि आता आम्ही आहोत पार्किंगमध्ये। बघा इकडं सर्व आम्ही काल रात्री इथं टेंट वगैरे लावले होते, आता पार्किंगमध्ये गाड्या वगैरे बघा। इकडे ह्या साईडला भंडारे वगैरे चालू झालेले आहेत आणि गाड्या खूप येत आहेत। आज डोली गौरीकुंडमध्ये पोचणार आहे। इथून 13 किलोमीटर मागे फाटा आहे, तिथे आज डोली थांबलेली आहे। आता ती 9 वाजेपर्यंत निघेल आणि संध्याकाळपर्यंत गौरीकुंडानं बघा आपण पुढं जायची तयारी करतोय। गाडीवर सेटिंग चालू आहे, सायकलवर सेटिंग चालू आहे, टेंट बिंट एकदम हे करतोय। आणि इकडं बघा पार्किंग एरिया सर्व फुल होत आलं आहे। वरती केदारनाथमध्ये पाऊस वगैरे पडत होता काल, तर आज सोनप्रयागमध्ये जामच थंडी आहे आणि लय बेकार थंडी चालू झालेली आहे। चला तर सर्व तयारी वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला तिथपर्यंत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भावांनी। जय श्री महाकाल। आपली सर्वांची तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय गौरीकुंडकडे। आणि इकडे बघा सर्व फुल तयारी। ये भाई हरियाणा का है बहुत मजा आ रहा है। बघा सर्व इकडे आलेले आहेत, फुल तयारी आहे आणि इकडं सोनप्रयागची पार्किंग वगैरे आहे। लय मस्त मजा येणार आहे भावानं, फुल ॲडव्हेंचर असणार आहे आपलं एकदम। हे भाई का सायकल था लेकिन ये सामान अभी इधर रखने वाला है आणि हे आपल्या इकडचे आहेत। चला तर भेटूया। हर हर महादेव, जय श्री महाकाल। गौरीकुंड नाही म्हटलं तरी 5-6 किलोमीटर आहे आणि 2-4 दिवस तुम्ही अगोदर बघितलं असेल की आम्ही पार्किंगमध्ये थांबत होतो। आणि इकडे बघा आता गाड्या नुसतं जिकडं बघाल तिकडं नुसतं गाड्या सर्व फुल होऊन जर संध्याकाळपर्यंत। मित्रांनो समोर बघताय तुम्ही घोडे खच्चरवरनं कसे सामान वाहून घेऊन जात आहेत। आणि इकडं बघा सोनप्रयागचा हा मार्केट आहे, इकडंच गाड्या वगैरे थांबतात। पण आता सर्व मार्केटमध्ये गाड्या वगैरे सर्व मागे ठेवणार आहेत आणि इकडं दुकानात हे लॉकर्स वगैरे आहेत, इथं राहू शकतात। हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत, अर्धे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण चाललेलं आहे। लय भारी मजा येते। तर मित्रांनो हे बघा इकडं रेनकोट, चद्दर बद्दर, कंबल फंबल सब मिल जाएगा। हा आता आपला रस्ता चाललेला आहे केदारनाथ साईडला। हे बघा असे काट्या वगैरे भेटतात 50-50 रुपयाच्या, आपल्याकडे सर्व फ्रीमध्ये। संकटमोचन हनुमानचं दर्शन केल्याशिवाय आपण कुठलीच यात्रा पूर्ण होत नाही आपली, असं म्हटलं जातं। इकडं मारुती आहेत, पुढं शिवजी आहेत आणि यो अपना थारा भाई जोगिंदर हरियाणावाला जोगिंदर हरियाणा से ये थारा भाई जोगिंदर है। लगड़ बक्का है पकड़ा है भाई ने। अरे ये क्या बिल्ली है ये शेर है? ये चीता भाई, चीता। होय। जब आएंगे तो कितना लेते हैं फिर भी एक ट्रिप का ऊपर जाने का? 5,000 6,000 ज्यादा ही ले रहे हो यार। 3,500 बताया मुझे किसी ने। 3,500 तो माल के लिए है क्या? 3,500। हाँ माल के लिए सस्ता है ना। तो भाई खालून गंगा चालले। इकडं बघा मित्रांनो घोडे खच्चर वगैरे ठेवण्यासाठी जागा बनवलेली आहे आणि हे असे डोंगर आता बघायला तुम्हाला भेटणार आहे। इथून सुरुवात होते, पुढं सोनप्रयाग सोडून आपण आता चाललेलं आहे गौरीकुंडच्या दिशेला। तर लय मजा येणार आहे भावानो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडले तर जरा लाईक बिक करा, भावाला जरा मोठा करा। चला भेटूया अशात नवीन एकदम ॲडव्हेंचर होणार आहे पुढं। मस्तपैकी डोंगर बघा, दऱ्यातनं बर्फात जायचं एकदम रापचिक। गाड्या पण जातात इकडनं भावानं, पण आपल्याला ह्या साईडून जायचं, इकडनं गाड्या जाणार आहेत। चला साफसफाई वगैरे एकदम दणक्यात चाललेली आहे। हे बघा इकडं फुल एकदम पॉश। तर मित्रांनो सोनप्रयागचं मार्केट सोडून थोडंसं पुढं आल्यावर एक ब्रिज आहे, तिथून आम्ही बघा हा ब्रिज आहे, इथूनच आम्ही असं शॉर्टकट घेतलेलं आहे। आणि वरती बघा रस्ता कसा एकदम सरळ आहे, कारण की ह्या रस्त्यामुळे आमचा 1 किलोमीटरचा रस्ता वाचतोय आणि आम्ही
चाललो आहे भाऊ. एवढा डोंगर आहे आणि रस्ता लय खतरनाक आहे. स्वतःच्या रिक्सवर ह्या रस्त्याने या, कारण की कधी पण पाय सरकू शकतो, काही होऊ शकतो. तर मित्रांनो आपण चाललेलं आहे भावाने, एकदम लय मजा येणार आहे. ॲडव्हेंचर फुल एकदम जोखीम भरा आहे. आतापासूनच एवढं वाटतं आहे. पाठी बॅगेचं वजन पण भरपूर झालेलं आहे, कारण की आपल्याला मित्रांनी चादर वगैरे दिला नाही, त्याच्यामुळे वजन जास्त झालं आहे. पण काय नाही, चालू आपण बिंदास बाबाच्या दर्शनासाठी. आणि जो दिवसाची वाट बघत होता आपण भावानं बराच टाईम, तो दिवस आता 2 दिवसावर आलेला आहे. कारण की आपण मुंबईतून निघालो होतो ज्या दिवशी रामजीचा जन्म झाला, त्या दिवशी आपण निघालो होतो. आणि आज आपल्याला 26 दिवस झालेले आहेत. आपण ट्रॅव्हल विदाऊट मनी करतोय, बाकी सर्व आपण पैशानी करतोय. लय मजा येते भावानं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडलं तर लाईक बिक करा, जरा भावाला सपोर्ट द्या. गावात भावानं इथून चढायला उतरायला जमत नाही. भावा इकडचं केदारनाथला वरती माल घेऊन बघा कसं जात आहे, घोडे खच्चर व्हायला. आपण तिकडून निघालो आत्ताच. घामटा निघाला आहे आपला. सोनप्रयागची पार्किंग समोर आहे आणि हा एवढंसं डोंगर पार करून फाटली भावानं, फाटली आपली एवढ्यातच. आणि हे बघा आता तर सध्या माल वगैरे घेऊन जातात, पण येणाऱ्या टायमात लोकांना पण घेऊन जाते. जे पण आहे ते हेच आहेत. यांच्यामुळे तर अर्धा केदारनाथ यात्रा एकदम मस्त होते, है ना बाय. जय श्री महाकाल. भावानो बराच टाइम झाला आम्ही चालत होतो आणि एका ठिकाणी थांबलेलं आहे. अजून आमचे 2 साथीदार मागं थांबलेत, त्याच्यामुळे आम्ही जरा आराम करतोय. आणि इथून किती किलोमीटर असेल, अजून कितना किलोमीटर रहेगा यहाँ से? हाँ गौरीकुंड पड़ेगा 5 किलोमीटर और वहाँ से फिर 16 किलोमीटर केदारनाथ. अच्छा. आहे केदारनाथला आपण पण पहिल्यांदाच आलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा जरा. केदारनाथसाठी सामान घेऊन जाण्यासाठी घोड्यांचा असा उपयोग केला जात आहे. तर मित्रांनो बराच टाइम चालल्याच्या नंतर आता आम्ही पोचलेल्या गौरीकुंडच्या पार्किंगमध्ये. आणि जसं बोलतात ना, पहाडों में ठंडी ठंडी हवा चलती है, असंच काहीतरी फिलिंग एकदम खतरनाक येते ना भावानं. म्हणजे खालून येताना एवढा गरम होत होता, जसं या डोंगरांच्या मध्ये आलं तसं एवढी गार हवा सुटली नाही. जसं फ्रीजर खोलल्यावर कसं हवा निघते तसं. आणि रस्ता बघा, एक गाडी जाईल एवढा रस्ता आहे फक्त. आणि आपण तर चालू शकत नाही जास्त वजन असेल तर. तरी पण आम्ही बघा, त्या भावाकडे बघा केवढी मोठी बॅग आहे, माझ्याकडे पण बॅग आहे आणि आम्ही बॅग घेऊन चाललो भावाने. आणि हे डोंगर बघा बाबो, हे बघा. आणि तुम्हाला गाडी सोनप्रयागवरून इथपर्यंतच सोडेल, ह्याच्या पुढे तुम्हाला स्वतःच चालत जायचं आहे भावानं. इकडं बघा, हे बघा एकदम खतरनाक, स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटायला लागलंय भावानं. लय भारी जबरदस्त फुल ॲडव्हेंचर चालू आहे, काय सांगू शकत नाही. ज्या त्या दिवशी तुम्ही याल ना इकडं केदारनाथची यात्रा कराल, त्या दिवशी तुम्हाला नक्कीच अशी फिलिंग वाटेल की भावा खरोखरच स्वर्गामध्ये आलेला आहे. लय खतरनाक भावानं, फुल ॲडव्हेंचर है ना भाई. मजा आ रहा है, एक नंबर. क्या बोलना चाहोगे? हाँ, ठंडी ठंडी हवा चले और होय होय होय, लय मजा येते भावानो. फुल सपोर्ट दाखवा तुमच्या भावाला. देख मुझे, मैं भगत हूँ सबसे खास तेरा. क्या बात है. होय होय होय. क्या बाबा की. आणि ह्याच्या पुढं बघा काय वातावरण आहे. जसं एंटर मारतोय आपण तसं इकडं बाबाचे करिश्मे दिसत आहे. आणि डोंगर बघा एकदा, लय खतरनाक. तर भावानो इकडं गौरीकुंडला आम्ही पोचलेलं आहे. आणि इकडं सामान जास्त महाग भेटतो असं तुम्हाला वाटत असेल, पण इकडची मेहनत बघा. आणि इकडं वरती घेऊन येणं पण काही सोपं काम नाही. त्या हिशोबानं तर चांगलंच आहे, म्हणजे कारण की एवढं सामान वरती घेऊन जाणं लय कठीण आहे भावानं. बघा अशी मेहनत लागते, त्यामुळे सामान थोडं जरा जास्त महाग वाटतं तुम्हाला. पण इकडच्या हिशोबाने एवढ्या उंचावर तुम्हाला सर्व सामान अवेलेबल होणं ते पण चांगलंच आहे. त्या हिशोबाने तेवढे पैसे घेणं बरोबरच आहे, कारण की अशी मेहनत करावी लागते. पण खरी चढाई आहे भावानं. हे बघा मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे गौरीकुंड गौरामाईच्या मंदिरामध्ये. आणि मंदिर बघा इकडे एकदा, हे बघा
फुल बाबा वगैरे बसलेत एकदम आणि आम्ही पण बसलेलो आहे, जरा आराम करतो इकडं आहे ना. कसं वाटतंय? मस्त एक नंबर ना. हे बघा आलंय 18 वर्षाचा पोरगा आहे तो पण आलाय भावानो केदारनाथ यात्रेमध्ये. लय भारी मजा येते भावानो, तुम्ही पण या केदारनाथला दर्शन विर्शन करा. मंदिर बघा एकदा, गौरी माता का मंदिर, गौरी माता का मंदिर. अरे बाबा लोक देखो, त्याची पालखी माणसाला बसवून नेतात ते बघा, हे असे तयार करून ठेवलेले आहेत. याच्यात 2 माणसं एका माणसाला उचलून घेऊन जातात. आपण जातोय गरम पाण्याचा कुंड आहे त्या ठिकाणी चाललेलं आहे आपण भावानं. गौरी कुंडमध्ये पोचल्याच्या नंतर गौरी माईचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण पोचलेलं आहे गरम पाण्याचे कुंड. गरम पाण्याचा कुंड आहे हे, पण इथं पाणी नाही आहे त्याच्यामुळे लोक बघा इकडं गंगामध्ये स्नान करतात. हे बघा एकदम एकदम चिल्डमध्ये, गरम पाण्याचं कुंडामध्ये पाणीच नाही त्याच्यामुळे या साईडला लोक स्नान करतात. म्हणजे मित्रांनो गरम पाण्याच्या कुंडाजवळ काम चालू आहे त्याच्यामुळे गरम पाण्याच्या कुंडातून जो पाणी येतोय तो त्या समोरच्या पाईपामधून येतो, तर लोक तिकडंच आंघोळ वगैरे करतात. आणि जर तुम्हाला एकदम बर्फाच्या पाण्याने आंघोळ करायची असेल तर तुमच्यासाठी तर महागंगा तर आहेच. बघा क्या करना है विडू? मैंने तो नहा लिया हूँ भाई. भाई हमको तो अभी नहाना है, देखते हैं क्या होता है. ठंडे पानी से नहाना पड़ेगा, गर्म पानी के कुंड में तो. चला बघूया मित्रांनो, इकडं पाणी येतं आहे गरम पाण्याचं आहे बघा. वापस उठलं म्हणजे एकदम खरोखरच गरम पाणी आहे. लय मजा येणार आहे भावानं. चला बघूया काय होतंय. आता जरा विचारपूस करू आपण आणि नंतर मजा आ गया. कैसे लगा गरम पानी में नहा के? एक तरफ स्वर्ग एक तरफ नरक, दोनों मिक्स करना पड़ता है तभी जाके अच्छा लगता है ना. इतना ठंडा पानी है कि इसमें हो जाएगा चर्म रोग और उसमें छोड़ जाएगा चर्म रोग. हाँ, वो जितना ही यार पोलियो मार देगा. अच्छा इतना ठंडा पानी जितना ये ज्यादा ठंडा है उससे भी गर्म वो है ना. है ना, चावल डालो हाँ चावल पक के आ जाएगा. अपन क्या चीज है ना. इसमें पानी डालो बर्फ निकलेगा. जसं पाणी आहे ना एकदम गार आहे म्हणजे तुम्ही विचार पण करू शकणार नाही एवढा गार आहे. पाय टाकल्यावर 2 मिनिटात आकडी येईल असं पाणी आहे. आणि तिकडं गरम पाण्याचा कुंड आहे, तिथं जरा काम चालल्यामुळे खाली एक पाईप सोडला आहे, त्या पाईपामध्ये आम्ही आंघोळ करत होतो. मी इकडचं पाणी आणि गरम पाणी मिक्स करून आंघोळ करत होतो. पण भावानो काय सांगू, जर तुम्ही इकडं आलात ना एकदा मी सांगतो तुम्ही यात थंड पाण्यात आंघोळ करा आणि गरम पाण्यामध्ये एकदा आंघोळ करून बघा. नाही तुम्हाला असं भारी वाटलं ना तर बोलाच मला सांगा. लय जबरदस्त वाटतं ना, अशी फिलिंग येते ना, एकदम फ्रेश माइंड होऊन जाते. या पाण्यामध्ये आंघोळ करून बघा एकदा तुम्ही. ये देखो भाई साहब गौरी माईच्या मंदिरामध्ये आहेत आणि इकडं बघा हळूहळू गर्दी होत चाललेली आहे. लोक बसतात कारण की आता थोड्याच टायमात बाबा केदारची डोली येणार आहे इथे. आजची रात्र इथंच थांबणार आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट केदारनाथला भेटणार आहे. तर तुम्हाला दाखवणार आहे. इधर भाई जय श्री महाकाल. ये भाई फेमस होगा क्योंकि ये पीछे से बता रहा है कि क्या हो रहा है, सब कैमरे के पीछे चल रहा है इसका. माताच्या मंदिरामध्ये चायचा प्रसाद वाटला जातोय आणि भोले बाबाचा जयकारा चालूच आहे बघा. वातावरण एकदम पॉझिटिव्ह. ज्या टायमाची आपण वाट बघत होतो तो वेळ आलेली आहे शेवटीला आणि डोली गौरी कुंडमध्ये आगमन होत आहे. बाबा केदारनाथची डोली यांचं आगमन होत आहे. बघा किती पब्लिक आहे. आता तर काय ना अजून डोली तिथून समोरून येणार आहे गौरी मंदिरामध्ये. बाबानो एकदम माझ्या अंगावर काटा आला एकदम. लय भारी. आपले आर्मीवाले आहेत त्यांच्या पुढं बघा. भावाने डोली बघा एकदा. काय फिलिंग वाटते ना भावाने, एक नंबर. माझ्या अंगावर शहारे आलेत. एक नंबर भावानो, काय वाईफ आहे.
बोले 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 डोली आलेले बाबा केदारनाथचे आणि एक वेगळाच आनंद आहे. आदेश केदारनाथ बाबाची डोली आलेली आहे. हर हर महादेव. जय. कैसा लग रहा है? एक नंबर नहीं, मजा आया ना भाई. बोलने के लिए शब्द नहीं है हमारे पास. आप देख सकते हो कितनी खुशी है मन गाइस. शांत हो चुका है, शरीर में वाइब्रेट पैदा हो रहा है. देखो रोम रोम खड़ा हो रहा है महाराज पर. क्या हो ये चीज पता ही नहीं जाती किसी को. आप बस महसूस की जा सकती है, इनको महसूस कर सकते हो. ये सत्य है, शुभ ही सत्य है. सत्य को सिर्फ महसूस किया जा सकता है. एक वेगळीच वाईब होती भावानं. काय सांगू तुम्हाला, म्हणजे असा वाटत होतं ना, म्हणजे लय डेंजर. काय बोलू पण शकत नाही असं झालं भावानं. लय मस्त तो बयां करने के लिए तुमको यहाँ आना पड़ेगा और तुमको फिर ये चीज़ देखनी पड़ेगी, फिर तुम अपने हिसाब से जो बयां कर सकते हो वो बोल सकते हो. तुम ये बोल सकते हो, लेकिन हमारे बस की ये चीज़ बोलना नहीं है. क्योंकि जो ये चीज़ होती है प्रकृति की, प्रकृति हमारी बहुत ही इसके शब्द विभक्त होते हैं. बोल नहीं सकते, महसूस के साथ बोल सकते हैं. जितना चाहे उतना इनको महसूस अच्छे विचार रखो, किसी को आपके अंदर ही आ जाएगा. जब आ रही थी डोली ना भाई साहब, म्हणजे जेव्हा डोली येत होती ना तेव्हा भावा मला असं म्हणजे व्हिडिओ पण बनवायला नव्हतं वाटत. कारण की एकदम म्हणजे शहारे उठले होते अंगामध्ये आणि एक वेगळीच वाईब होती. मी तर बघत राहिलो. जी गोष्ट आपण टी व्हीमध्ये बघत होतो ती आता समोर आपल्या समोर घडतंय, तर एक वेगळीच फिलिंग होती भावानं. आणि एवढी लोक आहेत ना भावानं, काय सांगू. फुल जोश पण आहे आणि फुल मनामध्ये इमोशनल एकदम हे झालं आहे. खड़े होने के लिए हमने एक जगह बैठ गए. लोगों को देखो नाच रहे हैं, वो अपने वीडियो बना रहे हैं जो बना रहे हैं, लेकिन हमारी हिम्मत नहीं हो रही है. तो हमारे दिमाग में भी वही चीज चल रही है. वो डोली आई है, वो डोली अभी हमारे दिमाग में बैठी हुई है. इसलिए खड़ा होने की हिम्मत ही नहीं है. बस बैठे सोच रहे हैं, वही दृश्य हमारे सामने नहीं जा रहा है. नहीं जा रहा है. मेरे तो आंखों से आंसू आ रहे भाई, कंट्रोल कर रहा हूँ. मतलब वो सीन है ना भाई, मतलब आप खुद आके देखना तभी आपको मालूम पड़ेगी कि भाई इधर क्या है वो सीन. म्हणजे आपण विचार करू शकत नाही असं आहे भावानं. तुम्ही जेव्हा तुम्ही इथं याल ना तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा म्हणजे केदारनाथ बाबांचं काय हे आहे ते. लय डेंजर भावानं. मी तर एका ठिकाणी बसूनच आहे. ज्या टायमाला डोली बघते ना त्याच्यानंतर आपण पुढं जायचा विचारच नाही केला. बाबा बघूनच बाबाला खुश झालेला आहे. तर मित्रांनो, गौरीकुंडमध्ये बाबा केदारनाथची डोली आलेली आहे आणि आम्ही आता दर्शन वगैरे करून निघालेलं आहे केदारनाथच्या साईडला. थोडंसं पुढं जाऊन आम्ही थांबणार आहोत. तिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत, त्याच्यानंतर आराम करणार आहे. तर बघा भावानं, असा काय प्रवास आहे आपला. गौरीकुंडवरनं आम्ही निघालेलो आहे. उद्या बाबा केदारनाथची डोली केदारनाथ मंदिरामध्ये येणार आहे. भावानं इकडे बघा घोडे वगैरे आणि फुल साफसफाई वगैरे एकदम मस्त ठेवली जाते. आणि रस्ते बघा भावाने एकदम. तुम्ही इकडे आलात ना भावानं केदारनाथ घाटीमध्ये, आता आम्ही आहोत केदारनाथला चाललो. पण जी वाईब आहे ना भावानं, इकडची वातावरण आहे ना भावानं, अंगावर शहारा येण्यासारखं आहे. लय खतरनाक आहे भावानं.
तुम्ही नक्की जीवनामध्ये एकदा तरी केदारनाथ यात्रा केली पाहिजे भावानो. फुल भारी, फुल ॲडव्हेंचर. बाबा केदारनाथ असल्या तर तुम्हाला साक्षात अनुभव होऊन जाईल जर ह्या यात्रेमध्ये तुम्ही आलात तर. लय भारी आहे भावानो. बघा भावानो, इथून केदारनाथ नाही म्हटलं तरी 15 ते 16 किलोमीटर आहे आणि हा मेन गेट आहे. तिथून खरी चढाई सुरुवात होते. गौरीकुंड इथं आम्ही मागे सोडून पुढे केदारनाथच्या यात्रेला चाललेलं आहे. लोकांची इकडे भावानं मेहनत बघा एकदा. उगाच नाही 10ची वस्तू 20ला भेटते, पण इकडची मेहनत पण तशीच आहे भावानं. बघा चढाई पण त्याचप्रमाणे आहे ना अंकल. बघा वातावरण बघा एकदा, घनदाट जंगल. होय होय. आणि भावाने ही चढाई पाकिस्तान से भाई ये देखो भाई अलग अलग टोपी दिखनी नहीं भाई हरी टोपी दिखनी नहीं देखो किसी काम की हिचाकिंग करके ट्रैवल कर रहा है. अभी हम लोग को सीखना है भाई ऐसे कैसे ट्रैवल करते हैं. भाई मैं भी एक हिचाकिंग फुल मस्ती है, चल रहा है वीडियो. ये भी हिचाकिंग है. तो भाई ऐसे एडवाइस देना चाहिए हम लोग कैसे हिचाकिंग करें भाई. भाई दुनिया किलोमीटर पे बैठा हूँ इधर. अच्छी बढ़िया है या भी मान रहा हूँ. तुम लोकेशन की बात कर रहा है फोन पे. पूरा और हर हर महादेव मित्रांनो. बघा फुल मस्तीमध्ये आम्ही चाललेलो आहे. लय भारी मजा येते. वेगवेगळ्या 15 किलोमीटर हे भाई नेपाल वरून आले भावाने एकदम खदला व्हायला. लय मस्त आहे भावाने. फुल फुल नाही म्हटलं तरी सर्व ब्लॉगरला भेटतील. लय मजा येते एकदम खतरनाक भावाने. फुल ॲडव्हेंचर पण आहे आणि बाबा केदारनाथ बाबाला भेटायची मजा पण लय वेगळी येणार आहे. ती फिलिंगच वेगळी असणार ती तुम्हाला तिकडे नक्की सांगणार आहे भावाने. असे झरे वगैरे बघत बघा आम्ही चाललेलं आहे. हे फक्त चढाई केल्याच्या नंतर फक्त बर्फ आणि बर्फच बघायला भेटणार आहे भावानं. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भावानं. एकदम खतरनाक फुल ॲडव्हेंचर होणार आहे. बघा भावानं समोर कॉर्नरला बर्फ दिसतो. त्या गोष्टीसाठी आपण आलो होतो. जे बघायचं होता ते तर आपल्या समोर आहे. आणि जर तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्हाला पण यावं लागेल केदारनाथ यात्रेसाठी. आणि असा काय ट्रॅक आहे वरती बघा. आणि इकडं बघा पाठीमागे बसायसाठी एकदम काय खतरनाक जागा आहे भावानं. एक नंबर. बाबाच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहे तर किती भारी वाटतंय. फुल आता बघा नाही म्हटलं तर 13 किलोमीटर बाकी आहे. आणि अशा खतरनाक व्ह्यूमधून बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहे. लय खतरनाक भावानं. लय मजा पण येते एकदम रावस. काय सांगू तुम्हाला. लय भारी वाटतंय. जीवनात एकदा तरी तुम्ही केदारनाथ यात्रा करा मित्रांनो. बराच टाईम चालतोय आम्ही आणि आता पाय पण चालायला काम करायचे बंद झाले भावानं. एकदम बेकार वाटतं ना असं काय सांगा. हे बघा रस्ता बघा एकदा. लय डेंजर आहे भावानं. आणि संध्याकाळचे 7 वाजायला आले. लय बेकार वाटते भाई साहब. हे रस्ते असे डेंजर आहेत ना भावानं. पूर्ण हालत खराब झाली. लोक बघा पिट्टू वगैरे नाही गेले. आजचा प्लॅन आहे आमचा की रातोरात आम्ही डायरेक्ट मंदिरापर्यंत पोचायचा, पण शक्य नाही आहे कारण की पाय पण जबाब देतात आणि चालायला पण जमत नाही भावानं. लय डेंजर आहे भावानं. चला बघूया जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाणार आहोत. आणि हवा पण एकदम गारगार सुटले ना भावानं. काय सांगू लय मजा पण येते. हे बघा पाण्यापिण्याची सर्व सोय आहे, पण रात्रीचं डेंजरच आहे भावा. भावानं बराच टाइम झाला आम्ही चालतोय. एवढं डोंगर दऱ्यातून चालतोय ना, लय डेंजर. फुल हवा टाईट झालेली आहे आमची, चालायला जमत नाही भावानं. हे बघ घोडे खच्चर विचार आहे. हे आपल्यासोबत 2-3 जण भाव आहेत. लय डेंजर आहे भावानं रस्ता, आणि मजा पण तेवढीच येते. आणि हे बघा इकडं चढाई बघा एकदम, तुम्हाला लाईटीच्या याच्यावरनं समजत असेल की अजून किती चढाई आहे. हो भाई साहब बघा तुम्ही, असं 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 कसं कसं चढायचं भावानं काय समजत नाही. डेंजरच आहे. ह्यो म्हणतोय
थोडा उतार येणार आहे. बोलो उतार येतोय कुठं आज? उतार है, खूप थोडा उतार है. उताराचा काय पत्ता नाही अजूनपर्यंत. आणि चालायला मजा तर येते भावानं, कारण की आपण फर्स्ट टाइम आलेला आहे तर थोडा एक्सपिरियन्स मजाच आहे. काय बोलू आता, तुम्ही या मजा करा, तुम्हाला समजेल. केदारनाथ यात्रा लय रावस चाललाय भावाने, एकदम खतरनाक. हा 16 किलोमीटरचा रस्त्यावर आम्ही चाललोय आणि हा इकडं आहे तो 20-25 किलोमीटरचा रस्ता आहे वाला. तो समोरचा रस्ता आहे जिकडून लाईटी वगैरे दिसत आहेत. आणि खाली पाण्याचा आवाज एकदा चेक करा. खतरनाक ॲडव्हेंचर चाललाय भावानो रात्रभर. आज 10 किलोमीटर राहिलं आहे केदारनाथ, पण आम्ही पुरा करू. आता कितना बजे आहे भाई? 8 बज गया बिडू. पूर्ण करूनच दाखवू भेंडी 12 वाजेपर्यंत आहे ना. आज पूर्णच करून टाकू. हो दे खर्च. तर मित्रांनो चालून एकदम हालत खराब झालेली आहे. आणि आता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेले 3 जण. एक आमच्या सोबतचा गायब झालाय. आणि आता आम्ही जेवणार आहोत इथं. मस्त 100-150 रुपयामध्ये जेवण भेटतंय चांगलं. तर जेवणार आणि इथून मग 8 किलोमीटर राहिलं अजून केदारनाथ मंदिर. तर आज रात्रीच आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे ना. या भाव आहे आपला नगरचा आणि यो MP. ये तो पुरा लुढ़क गया है भाई साहब. फुल हवा टाईट आहे. एक तर गायबच झाला आमचा, कुठं गेला काय माहिती आता. शोध घ्यावा लागला आता त्याला 8 किलोमीटरचा. आणि भावानं बघा आपला जेवण येत आहे डायरेक्ट टेबलावर ऑन स्पॉट. बटाट्याची भाजी आहे एकदम राय जिरामध्ये फ्राय मारलेली. चांगली आहे का? चांगली आहे, रावस आहे एकदम. आणि हे आले इकडं आमटी आणि चपात्या विपात्या आहेत इकडं. राडा रेपटवायच्या चांगल्या मस्तपैकी. 2 रोटी दिलंय मस्तपैकी, जबरदस्त. हे देखो दुकान वाले है 120 रुपये. चला भाऊ. यहाँ पे इतनी मेहनत है ना भाई, खाली चीजें. केदारनाथ 8.5 किलोमीटर. आणि इकडचे नजारे बघा भावानं. रात्री मग आम्ही चाललोय. आताच थोडंसं जेवण वगैरे केलेलं आणि इकडून रस्ता बघा एकदा. रात्रीचा असं दिसतं, दिवसाचा तर येताना दाखवीन तुम्हाला. लय खतरनाक आहे बघा. लोक रात्रभर चालू असतील, टेन्शन नाही. अजून वरपर्यंत जायचं. वरती लाईट दिसते तिथपर्यंत. डोंगर आहे. ओ केदार घाटीमध्ये आहेत. शे यार, परत रिटेक घ्यायला.